मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती आलेली आहे आणि त्यामध्ये शिपाई, लिपिक, स्टेनो किंवा ड्रायव्हरसारखी पदे आहेत. या ठिकाणी आपल्याला एकच अर्ज भरता येणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय, की नेमका फॉर्म कुठे टाकावा आणि फॉर्म जर योग्य ठिकाणी टाकला, तर तुमचा सिलेक्शनचा चान्स वाढतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जॉबची गरज असेल आणि तुम्ही जर मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करू शकत असाल, तर या ठिकाणी मुंबईला तुम्ही अर्ज भरावा. मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा आहेत. त्या ठिकाणी अर्जही जास्त येतील. पण जो काही रेशो असतो, सुरुवातीला आपला पेपर होतो, त्यानंतर आपली स्किल टेस्ट होत असते. म्हणूनच फक्त पेपर द्यायचा असं नाही, त्या पुढच्या प्रक्रियेमध्येही आपल्याला जायचं असतं. जिथे जास्त जागा आहे तिथे रेशो हा जास्त प्रमाणात घेतला जातो. म्हणजे जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला मुंबईमध्ये अर्ज करायचा असेल, तर मुंबईमध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचा अभ्यास चांगला आहे आणि तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकता, त्याच्यानंतर तुम्ही संभाजीनगर झालं म्हणजे औरंगाबाद खंडपीठ किंवा नागपूर खंडपीठासाठी सुद्धा फॉर्म टाकू शकता. पण जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर त्या ठिकाणी जागा कमी आहेत, स्पर्धाही जास्त राहणार आहे, अर्जसंख्या ही मुंबईच्या तुलनेत कमी राहणार आहे, पण स्पर्धा जी आहे ती चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी राहू शकते. म्हणून जर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म टाकत असाल तर तिथे तुमचा चान्स जास्त आहे. इतर ठिकाणी सुद्धा जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर नक्कीच तुम्ही पोस्ट मिळवू शकता. जागा जर आपण पाहिल्या, शिपाईच्या सध्या निवड आपण पाहिली 547 मुंबईसाठी, 110 नागपूरसाठी आणि 194 विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी शिपाई पदासाठी होणार आहे. नंतर जर लिपिकचं तुम्ही पाहिलं तर लिपिकमध्ये सध्या जर सिलेक्ट लिस्ट आपण पाहिली तर 797 पदे ही मुंबई उच्च न्यायालयासाठी घेतली जातील. त्यानंतर 159 पदे ही नागपूर खंडपीठासाठी घेतली जातील. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठासाठी 323 पदे घेतल्या जाणार आहेत. म्हणून योग्य तो निर्णय घ्या. तुम्हाला जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही कमी जागेवर सुद्धा तुमची निवड करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला जॉबची अत्यंत गरज असेल तर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म टाकून या ठिकाणी चांगली संधी मिळवू शकता. आणि जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय या भरतीसाठी तयारी करायची असेल तर मार्केटमध्ये एक पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे 2018 ते 26 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे बुक आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन सध्या तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता.